पसंत आहे. चल इधर शाप. कसं आहे मस्त आमचं जेवण आता सुरू होणार आहे. जोया बसलेले इकडे हे आहेत. आयशू चलो क्या हुआ मैं क्या करू अभी उनकी मस्ती. हाय सरांना, माझ्या आताच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हे बघत आहे कोथिंबीर किती छान आहे आणि मस्त अशी आणलेले ताजी ताजी शेतातून आणलेले. आत्ताच लाईट चिकन बनाने वाले हैं हम, है ना. हमने मुर्गी बनाई है और मैं बीमार पड़ी हूँ. हाय हेलो गाइज, मैं ही ना मेरे छोटे से ब्लॉग में आप सबका स्वागत है. और ये देखिए मैं अभी लाई हूँ खेत से हरी हरी कोथिंबीर, है ना. मैं बीमार पड़ी हूँ. हो, और मेरा बछड़ा बहुत बीमार है. सोनाड़ा मेरा खाके पी के बीमार है. कोथिंबीर खा. तो ये देखिए हरी हरी कोथिंबीर है. और अब मैं बना रही हूँ, क्या बनाने खा ले वो मुर्गी. हाँ मुर्गी, इधर है मुर्गी. तो ये मेरा कंटेंट हिंदी में नहीं है, ये मैं मराठी ब्लॉग बनाती हूँ. अलग से मैं हिंदी ब्लॉग अभी चैनल शुरू करने वाली हूँ जल्दी से. लेकिन अभी फिलहाल मैं अभी मराठी वीडियो बनाती हूँ ना, तो मुझे अच्छा लगता है. और जो मेरे व्यूवर्स है उनको भी मराठी वीडियो मतलब मेरे अच्छे बहुत पसंद आते हैं, इसलिए मैं मराठी वीडियो बनाती हूँ. तर चला आपण स्टार्ट करूया आता. ह्यांनी आणलेलं आहे म्हणजे तुमच्या दाजीने म्हणजे लायवाच्या आब्बूने आणलेले आहे मस्त अशी पूर्ण कोंबडी आणलेली आहे. तर मी आता त्याचं झणझणीत आणि छान असं बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. अभी हुया चालू कॅमेरा. हां तर बघून घ्या, हे कोंबडी आणलेली आहे पूर्ण अख्खी कोंबडी आहे. ह्याला खळखळ खळखळ पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तुम्ही बघत आहे धुतल्यानंतर हे पाणी किती स्वच्छ आहे अजून. तर मस्त असा ह्याला मसाला वगैरे लावून आपण ह्याला कशी शिजवायची मी तुम्हाला सांगते. आता मला म्हणू नका अयो अख्खी कोंबडी कशी दिसते, कसं खाते वगैरे वगैरे वगैरे. तर चला आता तुमच्या दाजींना पण हे अशीच कोंबडी खूप आवडते. तर हे जवळपास 2 किलोची आहे. 2 किलो म्हणजे 1.25 किलो आहे असं मला सांगितलंय मी. बघा आम्ही धुतले तिला. आम्ही धुतलं नाही, मम्मीनं धुतलंय. ये निकलना पानी यहाँ पे जमा व्हायला देखील पाणी निकालले हो ना अभी. तर हे पाणी आहे थोडंसं धुवून घेतलेलं आहे. सरको बाजू को. आता कांदा घेतलेला आहे कापायला. आता हे कांदे 4-5 आहेत ना, हे कट करून घेणार आहे. हे बघून घ्या, लाइट पण गेलती आता है ना, लाइबानेच लाइट घालाई मुझे मालूम है अच्छे से. सरक पीछे लसूण और छुलने के अदरक. तर हे कोथिंबीर आणि आता हे मस्त चिरून घेणार आहे. अजून क्या देखो मम्मी का फोटो काढू का. काढू फोटो. हटके बनवणार आहे चिकन कोंबडी. मस्त अशी कांदा भरपूर असा चिरलेला आहे. तर इथे मस्त अशी कोथिंबीर आहे. जोया लसूण सोलते, लसूण पण संपलेला आहे तरी पण बारीक बारीक राहिलेलं आहे. क्या गे तेरा. हाँ अच्छा आहे, फॅशन फॅशन कर रही. शेतातून आणलेली कोथिंबीर एकदम ताजी आणि टवटवीत लसलशीत आहे. असं वाटतं ना याचं एक पान घ्यावं असं आणि आपण खाऊन टाकावं. खूपच छान आहे, मस्तच आहे कोथिंबीर. तर मला लईच आवडली. तर आपली तयारी झालेली आहे मस्त असं. आता ह्या पूर्ण बारीक करणं की तर ह्याला सगळा मीठ मसाला वगैरे लावून घेतलेला आहे. इकडे कांदा परतायचा चाललेला आहे. उसने जरा हल्दी झालं, रुख हल्दी घालते. त्याला मी लावलेला आहे हळद, मीठ, एक लिंबू आणि हे चिकन मसाला. हे लावून मस्त असं आतमध्ये पर्यंत टोटली म्हणजे कुठेच असं जागा सोडली नाही. ह्याला सगळा ह्याला ओव्हन जर असताना तर लय भारी झालं असतं, पण आपल्याकडे ओव्हन वगैरे काही नाहीये. तर इथं बघा मी कांदा आता घेते परतून आणि ह्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तर लागणारा आता मी ह्याचं आळणी वगैरे काही बनवणार नाही बरं का. आता कांदा वगैरे चांगला हळद मीठ टाकून इसमें नमक झालेलं आहे का रंदी इसमें झालेलं आहे रुक. तर आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट हा मसाला आपण टाकणार आहे. ह्याच्यात आळणी वगैरे काही करत बसणार नाहीये. तर तुम्ही बघा हे युनिक एकदम नवीन पद्धतीने मी बनवत आहे. तर मसाल्यामध्ये आपण टाकलो होता भरपूर असा मसाला वगैरे झालेला आहे. गॅस चालू आहे. हां गॅस
पण चांगला मोठा फ्रेम आहे. तर मसाला बघा मस्त आता ह्याला लाल होईपर्यंत चांगलं तेल निघेपर्यंत ह्याला मी आता बघताय ना माझा मसाला करायची किती पद्धत छान आहे. तर ह्या अख्ख्या कोंबडीला आपण मसाला ऑलरेडी लावून ठेवलेलाच होता. त्याच्यामध्ये दही टाकलेले, लिंबू टाकलेले आणि चिकन मसाला वरनं हळद मीठ ह्याचं फ्राय मस्त त्या चिकनला कोंबडीला लावून घेतलेलं आहे. आणि इथं मसाला तुम्ही बघत आहे मी मसाला किती भारी केलेला आहे. हॉटेलपेक्षा सुद्धा हा कोंबडी जी बनवते ना लय टेस्टला लागणार आहे. तुम्ही सुद्धा मी जी केलेली हे पद्धत वापरलेली ह्या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला हॉटेलला जायची गरजच नाही अजिबात. अरे देवा माझ्याकडनं आता काय झालं बघा तुम्ही. हे कोंबडी झाली मोठी आणि पातीला पडलं छोटस. अरे देवा मला काही कळणं झालं. तर ह्या कोंबडीला हलवता पण येणं झालं काहीच नाही. तर मी कशी आयडिया केली बघा. इथं ते प्लेट दिसत आहे ना ते प्लेट मी ह्या पातील्यावरती झाकून घेतलं. कापडाच्या सहाय्याने ते पातीलं आणि ते प्लेट गच्च पकडली आणि त्याला असे म्हणजे उकड देतात ना खाली वरती करून त्याला प्रॉपर असा मसाला लावून घेतला. कारण पळीच्या सहाय्याने तर तो हलवणं एवढं शक्य नव्हतंच. कोंबडी होती 2.5 किलोची पातीलं होतं. 1 किलोचं त्याच्यामध्ये कोंबडी बसतच नव्हती. तर खूप छान पद्धत वापरली मी. तर बघून घ्या आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतत आहे. मसाला तर असला भारी झालेला आहे मित्रांनो. आई शपथ असा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये. अरे मसाला आपण घरातच केलेला आहे. कसला कट भारी सुटलेला आहे. तुम्ही बघतच आहे. यांना तर असं ना कधी खाऊन कधी नाही असं झालं होतं. कारण वास तेवढा आपल्या घरामध्ये सुटला होता ह्या चिकन कोंबडीचा. तर मी केलेली ही चिकन कोंबडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईव्हला सुद्धा हे मागच्या वेळेस एकदा बनवली होती तेव्हा तिला सुद्धा खूप आवडली होती. त्याच्यामुळे ह्यांनी परत एकदा रिटर्न म्हणजे कोंबडी आणलेली आहे. तर हे कोंबडी बनवलेली तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा घरामध्ये करून बघा. कारण तुम्हाला हॉटेलला जायची गरजच नाहीये. कारण आपण जो मसाला केलेला आहे त्याची पद्धत तुम्हाला मी सांगते. आलं, लसूण, खोबरं, तीळ, काळ्या मिऱ्या, लवंग हे आपण तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे. आणि ते परत वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला आपण. आणि नंतर त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. आणि हे कोंबडी काय मस्त त्याच्यावरती खापा मारून आणलेले होते ह्यांनी. काही विचारायलाच नको. त्याचा सुगंध इतका सुटला होता. संध्याकाळचे वाजलेले ते 10:30. पण काय नादच करायचा नाही. नाद केला पण वाया गेला नाही. अशी झणझणीत कोंबडी आपण बनवलेली होती. 10:30 वाजल्यात पण लेट पण थेट पण एकदम जबरदस्तच अशी कोंबडी मी बनवली होती. आई शपथ खायला एवढी मजा येणार आहे ना काय सांगूच नका. तर आपला चिकन आता शिजलेला आहे. कट बघा कसा कट दिसतोय ना तुम्हाला आहे का. जो यानं कॅमेरा पकडला होता जो याला प्रॉपर कॅमेरा तर हे बघा हे आता आम्ही असं जेवत असतो. इथं मस्त अशा भाकरी बनवलेल्या आहेत. हे बघा कशी आहे ज्वारीची भाकरी है का. लाईबा को बहुत पसंद है ना. आवाज कम कर टीव्ही का. तर बघा कसं आहे मस्त अशी छान झालेली असं. तर बघून घ्या आता हे एवढ्या मोठ्या ताटामध्ये आम्ही घेतलेले. हे क्या बोलते इसको क्या बोलते मुर्गी. आणि इथं घेतलेला रस्सा मस्त असं काळ झणझणीत मसाल्यामध्ये केलेलं चिकन कसं भारी बघा. आता आम्ही चौघजण खाणार आहे चिकन वे. तर इथं छान अशी भाकरी बनवलेली आहे. मला नाही पसंद भाकरी. नाही का पसंद नाही. येडी फिर क्या पसंद है. चली दर्शा. तर कसं आहे मस्त आता आमचं जेवण आता सुरू होणार आहे. जोया बसलेले आहेत इकडे हे आहेत. आयशू चलो क्या हुआ. मैं क्या करूँ अभी उनके मस्ती.